Hi guys, welcome to back my channel. So what I watched this week मध्ये आज या दिवशी आपण बघू या हफ्त्यात मी बघितले भूताच्या चॅनल तर हेरिडेटरी लॉंग दोन्ही घाणेरड्या भूताच्या movie. तर पहिली मूवी हेरिडेटरी एवढी घाणेरडी मूवी आहे की होणार आणि तुमची फाटणार कि तुम लोग डर जाओगे इतनी खराब मूवी आहे की त्या मूवी मध्ये ना भूत असं आहे की कळणारच नाही की भूत काय आहे. त्यांच्या भूत काय हे कळणारच नाही की भूत कोण. पण जशी स्टोरी चालते जशी स्टोरी जाते ब्रिलियंट. आणि 84 प्रोडक्शन हे असं प्रोडक्शन हाऊस आहे की ते ना असे पैसे लावते की हा बरोबर टायमिंग वर पैसे लावते. हेच पैसे तिकडे लागला पाहिजे एवढा पैसे बजेट त्यांच्याकडे 1 करोड मध्ये बनलाय पिक्चर. 1 करोड US$ मध्ये बनलेला पिक्चर. आणि त्याची स्टोरी अशी घाण घाण ही जसा मी बाकीच्यांना पण दाखवला तर त्या लोकांना पण असं वाटलं की काय स्टोरी असू शकतं. एका बाईची स्टोरी बघायला गेलं तर मेन काय की एका बाईची स्टोरी तिची आई मरते तर ती कशी तिचे एन्सिस्टर्स परत येतात. तिचे एन्सिस्टर्स आहेत म्हणजे पुराणे काय बोलतात एन्सिस्टरला काय बोलतात म्हणजे जे त्यांचे पूर्वज त्यांचे पूर्वज आहेत ते पूर्वज कसे कनेक्टेड आहेत म्हणजे ते पूर्वज कसे येतात परत येतात त्यांच्या जीवनात आणि त्या जीवनात ते एन्सिस्टर तुझे परत येतात. आणखी त्यांची पोरगी या त्यांच्या पोरगा कसं ते हॉट करतात त्यांना आणि मध्ये शैतानला कसे रिलेटेड होतात. मग कसं ते शैतानला कसे रिलेटेड होतात त्यांच्या आजीमुळे त्याच्या मैत्रिणीमुळे असं सगळं शॉर्ट होतो. आणि तो शॉर्ट एवढा बेकार होतो की एवढा बेकार विचार मला इथून तिथे की भूत पर्यंत नाही येते. असं असतं ना की भूत दाखवायचं म्हणून भूत नाही दाखवलं त्यांनी स्टोरी दाखवली की हे स्टोरी भूत स्टोरी आहे. शेवटला कळणारच नाही की कोण त्यामध्ये शेवटमध्ये कळणारच नाही की कोण भूत आहे कोण राजा आहे कोण हा कसा आला इथपर्यंत की कोणी कोणाला मारलं काय चालू आहे पिक्चर मध्ये हे कळेपर्यंतच प्रश्न होतात. पण जर तुम्ही नीट पिक्चर मध्ये गेलं तर कळणार. आणि त्याच्यामधले सीन एवढे असे आहेत ना की एवढे घाणेरडे सीन आहेत त्यामध्ये सीनच तसे की असं कोण बनवू शकतं. कोणी बनवू शकतं का नाही कोई भी नहीं बना सकता. ये कहानी ही वैसी जिस तरह से कहानी को टेक ऑफ मिलता है एक ऐसी पुश मिलता है उस कहानी का जो जंप मारती है डायरेक्ट चांद पे जाती है. इतने ऊपर हो जाती है कहानी की वो कहानी की गांड फट जाता है तो गांड फट जाएगी. बस देखो एक बार देखो Amazon प्राइम पे है. और ये कहानी इतनी शैतानला दाखवलंय त्यांनी की A24 प्रोडक्शन बघून त्यांनी जे पण बनवलंय सगळं भारी. ऑस्कर उगाच नाही प्रोडक्शन आहे ते भारी बनवलं. त्याला माहिती की पैसे कुठे लावायचे पैसे कुठे नाही लावायचे. असं ना की एका माणसाला कळालं की पैसे कुठे लावायचे तो कसाही लावू शकतो किंवा डोकं पाहिजे त्याला एवढं ब्रिलियंट बनवू शकतो ते पिक्चर. आणि एअर एस्टिंग डिरेक्टर आहे तो रायटर पण तोच. ते काय लिहितो काय बनवतो 84 प्रोडक्शन काय बनवते काय असे घाणेरडं बनवत होते. त्यामधले सिनेर एवढे घाणेरडे. पण तुला कसं वाटला पिक्चर तुला कसं वाटलं घाणेरडा की एकदम घाणेरडा पिक्चर असं कोण बनवू शकतो. आम्ही आणि पायनी सबस्टन्स पिक्चर बघितलाय जे पाठीमधून येते ना बाहेर तो पिक्चर बघितलाय तो आम्ही पायड्याला दाखवला तो पिक्चर पायड्या ते बघितलाय. विचार करा की हा पिक्चर काय लेवलला म्हणतो. आणि आम्ही शैतान दाखवलं तर त्यांनी दाखवलंय शैतान असं पिक्चर मला नाही गेलं की आम्ही शैतान दाखवणार नाही आम्ही लपवणार काहीच. शैतान दाखवलाय तर शैतान दाखवले टॉप वरती एवढा क्लास दाखवला ना स्टोरी क्लास स्टोरी दाखवली. अशी स्टोरी इंडियामध्ये बनवणार आय गेस इंडियामध्ये नाही बनणार कारण इंडियामध्ये एवढी हॉरर जर पीक पकडला सी कोणी तो एकच आहे 1920चा हॉरर कोणी मॅच नाही करू शकतो. इंडियामध्ये कोणी पण हॉरर तो मॅच नाही केला 1920. पण जसं हे कंटिन्यू बनवल्याच्यामध्ये कास्ट बोलताना मी दिसले असा पिक्चर. पण खरं तुम्हाला जर पिक्चर आवडतात कोणी तुम्हाला महाराष्ट्र पिक्चर दे कोणी विचारलं तुम्हाला की पिक्चर मग आले मी त्याला तुम्ही तशी हसायची येतो महादेशी तर बोलायला हेरिडेटरीच एक अच्छा पिक्चर
बस एकदा बघा एडिट आवडी फरक किडस आहे ते एकदा बघा मजा यायला. सो जी दुसरी मूवी आहे ज्याबद्दल आपण बोलणार आहे ती आहे लॉंग लेग्स. 2024 ची बेस्ट हॉरर मूवी आणि ती अशी आहे की त्याच्यामधली पण स्टोरी हीच आहे की निऑन नावाचं प्रोडक्शन हाऊस आहे ते आणि 84 नावाचं प्रोडक्शन हे दोन टॉप प्रोडक्शन जाऊन ती हॉलिवूड आहे की ते काही पण बनवणार पर भारी बनवणार. ते दोघं काही बनवणार पर भारी बनवणार. निऑन आणि 84 प्रोडक्शन. तर आपण 84 प्रोडक्शन हेरिडिटरी बनवलं, निऑन बनवणार लॉंग हॉरर शैतान कल्ट ते पण हे पण मागे नाही हटत ते पण मागे नाही हटत. तुम्ही शैतान बोललो आम्ही शैतानच्या बापाला बोलव. हेलो अशी टफ पिक्चर बनवण्यामध्ये यांची टफ फाईट की तुम्ही हा हॉरर बनवतो तुम्ही मी तो हॉरर बनव. आणि लॉंग लेग्स असा कार्यक्रम की लॉंग लेग्स तुम्ही बघू शकता की स्टार्टिंग कशी असते की FBI एजंट असते एक मुलगी. ती FBI मध्ये काम करत असते. तर तिचं काय होतं ती जाते आता तिला फोन येतो ना काय बोलते क्राईम सीन झाला ती जाते तिकडे आणि तिकडे जाऊन बघते की काय शॉट झालाय काय नाही झालाय आणि अचानक बघते की हे काय त्या बाईचं मूल कसं आहे हे काय शॉट आहे. मग नंतर जशी ती आतमध्ये जाते त्या केसच्या हे ते होत आणि काय शॉर्ट्स आहेत भाई गाडीचा दरवाजा बंद करणं इकडून येणं ज्यात गोळ्यात माथं उडणं काय शॉर्ट्स आहेत. मला तर भाई शॉर्ट आवडले तशी शूटिंग केली ना सिनेमॅटोग्राफी ती भारी. आणि मग नंतर कळतं की तिची मम्मीच असते हे ते भाई तिच्या घराण्यात येतं शैतान आणि ते पण शैतानच असते कल्ट असते कल्ट ते पण असंच असतं आईला. आणि मग लास्ट तिला कळते आणि जाते वाचवते मी अरे भेंडी काय बघतो मी कसं यासारखी ही कोण बनवू शकतं हे सगळं. पर भाई काय ऍक्टिंग आहे त्याच्यात ही सीन पण अशी ब्रुटल आहे असं मुक्की देण्यासारखी शॉर्ट्स आहेत की हे का बघतोय मी असं होतं की एक पॉइंटला हॉरर मूवी आपण एक पॉइंटला बघतो मी का बघतो इकडे पिक्चर बंद करायला पाहिजे पण तिकडेच पिक्चरची मजा येते. हे कसं घडलं आईचा हो हे कसं घडलं. भूताचा पिक्चर बघण्याचा अर्थ काय की तू भूत बघतो भूत येणार भाव करणार आणि तू घाबरणार हा ना. पण या पिक्चर मध्ये हायच नाही. या पिक्चर मध्ये स्टोरी आहे ती भूतापर्यंत पोचते कशी. भूत एंडिंगला असतं आणि ही स्टोरी भूतापर्यंत पोचवते आणि मध्ये सगळं घडतं. हे काय इथे शॉर्टच होतो ना डोक्याचा की असं पण घडू शकतं असं पण भूतला पण नेऊ शकतो. आणि मग इकडून कशी ती स्टोरी अशी घेऊन आणि भूताला होते आणि एवढी अप्रतिम बनवली एवढी अप्रतिम बनवली. तुझ्यामधली हिरोईन आहे त्याबद्दल हिरोईनचं भाव काय हा आणि काय नाव हो तुझ्या हा मायका मोरी मायका काय माहिती जाऊ दे तुझं नाव आपल्याला पण जर ह्याला तुम्ही डिकोड नाही करू शकत या ज्या स्टोरी आहेत ना त्या तुम्ही डिकोडच नाही करू शकत कारण त्या बुद्धी लावण्यासारख्या स्टोरीज नाही. लॉंग लेग्स बुद्धी लावण्यासारखी स्टोरी नाही की त्याला तू अक्कल लाव हे कर ते कर नाही. अक्कल लावण्यासारखंच नाही. फक्त बघ मजा घे घाबर आणि सरळ बघ की हॉरर मध्ये पण क्वेश्चन आहे जसा कॉन्जरिंग बघितला अॅनाबेला बघितला नन बघितलं त्या पिक्चर मध्ये भूत आहे ना 10-12 मिनिटांनंतर भूत आलं तर ते भूत आलं आणि तू घाबरलास आता पुढे काय होणार पुढे काय होणार. ह्या पिक्चर मध्ये तसं कायच नाही. ह्या पिक्चर मध्ये असं जाणार अरे हे काय अचानक झालं हे असं अशी गुंतला लास्टला येणार. पण जी स्टोरी जाते ना लॉंग लेगची जशी ऍक्टिंग डायरेक्टली केली आहे एवढी अशी ऍक्टिंग आहे ना त्यामध्ये सीन एवढे जाऊन गोळा असं वाटतं नाही तुम्ही जाऊन बघा तो पिक्चर बघण्याचा लायकीचा आहे सांगण्याचा लायकीचा पिक्चर आहे की मी बोलू नाही शकत. आता भूताचा पिक्चर कसा बोलू की भूत असा पिक्चर आहे तसा पिक्चर भूताच्या पिक्चरला काय ना ऍक्शन पिक्चरला मी बोलू शकतो स्टोरी काय भूताच्या पिक्चरची स्टोरी तर सांगू शकत स्टोरी मी सांगितलं की तुम्ही बघणार काय सिनेमॅटोग्राफी कोण बघायला चाललं हा ना स्टोरीज बघायला चाललं. मग जशी स्टोरी फिरते ना ते बघण्यासारखं खरं सांग ते बघण्यासारखं लॉंग लेगची स्टोरी अशी फिरते जेन्युइनली ते बघण्यासारखं खूप येतील खूप हॉरर आले मी खूप हॉरर गेले तर हे हॉरर त्या हॉररला घेऊन त्यापेक्षा की त्या या हॉररला अर्थ आहे असं ना की हॉररला अर्थ नसते बाई दाखवतात नाही हॉररला अर्थ आहे
हेरिडिटरीलाही अर्थ आहे, जॉरलाही अर्थ आहे, पण एंडिंग थोडी हे होऊन गेली. काय पण हिची एंडिंग असं होणार की मार मार तुझ्या मार मार त्याला असं होणार. ही एंडिंग तशी, हेरिडिटरीची एंडिंग तशी नाही. तिची एंडिंग एकदम अशी की काय घडलं माझ्या डोळ्यासमोर झाली का. पण डावण्याची एंडिंग क्लास, हेरिडिटरीची पण क्लास. पण जरा ऐका मला. आणि जर तुम्हाला धीरज पिक्चर बघितलंय बाहेर देशाची तर तुम्ही रेडिट वाचा. रेडिट एक ऍप आहे, त्याच्यावर जायचं. लोक एवढी खतरनाक थिअरी लागत ना, सगळी बुद्धी रेडिटवर वापर. एवढी अभ्यासात वापर नाही ना, जेवढी त्यांनी 10वीत 12वीत आणली, IT जॉब नाही करत ते लोक ना, त्यांची एवढी बुद्धी ना, एवढी रेडिटवर बुद्धी चालते. रेडिटवर ते सगळं भेटलं. आणि थिअरी की हा या पिक्चर मध्ये असं घडलंय, त्या पिक्चर मध्ये तसं घडलं हे सांगतात. की सगळी बुद्धी लागतात. फाईट क्लब मध्ये पण, फाईट क्लबच्या एंडिंगला काय झालं, किती ऑडियन्स करतो देखील, हे काय बनवलं ते, पण त्याची पण ते लोक सॉल्व्ह करतील. डेव्हिड फिंचला बोलते तू थांब, आम्ही लिहितो पिक्चर फिंच. हे रेडिटवरची अशी माणसं आहे, एकदम तिकडं माणसं आहेत. सगळी अजागळ माणसं आहेत त्याचे, पण एवढी बेकार माणसं आहेत ना, सगळी खतरनाक माणसं. कोणही येणार काय सांगणार की ही थिअरी लागते, कोण सांगणार हे लागतं, कोण सांगणार ही एंडिंग अशी आहे, कोण सांगणार कोण असं जेवतं, कोण असं जेवतं, कोण असं जेवतं, सगळे वेगवेगळे जेवतात. पण भेंडी एवढं क्लासिक आहे ना ते, एक नंबर. आणि हॉरर बघायचा म्हणजे बाहेर देशाचा हॉरर आणि आपला हॉरर मध्ये खूप अंतर. खूप. आपलं हॉरर घाबरवतं, त्यांचा हॉरर प्रश्नामध्ये टाकतो की हे मी काय बघितलं. त्यांचा हॉरर तो आहे आणि आपला हॉरर घाबरवायचा हॉरर. त्यामुळे दोन प्रकार आहे. इंडियन ऑडियन्स प्रश्न मी टाकणार एवढा हॉरर कधीच नाही बनवू शकत. ऑफकोर्स इंडियन ऑडियन्स आम्हाला नकोय. मी पण इंडियन आहे, मला पण नकोय, आम्हाला तर नकोय. पण जसं हे ह्या देशाचे ऑडियन्स त्यांना ते प्रश्नवाला हवं. ते लोक विचार करणार. इकडे आम्ही 2 तास थिएटरमध्ये गेलो, बाहेर आलो, एक दिवस बोललो, दुसऱ्या दिवशी विसरलो आम्ही पिक्चर काय करतो. पण बाहेर देशात तसं नाही. मी पिक्चर बघून आलो, ते लोक 10 दिवस त्याच्याबद्दल बोलणार, त्याबद्दल चर्चा करणार, रेडिटवर बोलणार, अरे काय झालं, अरे ते काय झालं, लेटर बॉक्सवर जाणार, त्याच्यावर हे करणार, IMDb वर जाऊन रेटिंग देणार. हे सगळं भारतामध्ये नाहीच आहे. भारतामध्ये कल्चरच नाही. भारतामध्ये पिक्चर गावात काय पिक्चर वे, त्या संध्याकाळी नाकावर बसणार सगळे, बडबड करणार का भारी पिक्चर, दुसऱ्या दिवशी विसरले पिक्चर काय माहिती, दुसऱ्या दिवशी विसरले. हे असं आहे. इंडियन ऑडियन्स अशी. पण इंडियन ऑडियन्स हे पिक्चर बघणार पागल होऊन जातात. पण खरं सांगतो जेन्युइनली हा पिक्चर तुम्ही बघा. हा पिक्चर चांगली काय नाही. हा पिक्चर ऍपल TV वरती हे आहे, HD बॉक्स वरती जे पायरेटेड आहे त्यावरती बघू. आणि जो हेरिडिटरी आहे तो प्राईम व्हिडिओ त्याचं सबस्क्रिप्शन घेऊन, लॉजिस्टिकचे पण सबस्क्रिप्शन करतो, दोन्ही पिक्चर त्याच्यावर तुम्ही कुठे जाऊन बघू शकतात. आणि प्लीज मी सांगतो की जर तुम्हाला हॉरर बघायचंय तर हे 2 पिक्चर परफेक्ट आहे हॉरर बघण्यासाठी. यू लाईक हॉरर, जस्ट गो अँड वॉच. तुम्ही पुढचा भागचा विचार नाही करा, दोघं नावं बघा. तुम्ही पूर्ण व्हिडिओ नाही बघितलं तरी चालेल, पण जर नावं बघा आणि जावा आणि ते पिक्चर बघा. कारण तो पिक्चरला अर्थ आहे. मी बोलण्याचा अर्थच नाहीये मला, तुझ्या पिक्चरला अर्थ. पिक्चर प्लीज जाऊ दे बाबू, खतरनाक पिक्चर. म्हणजे मला खूप आवडतं. क्लासिक तुम्ही रोमॅन्टिक डेट बीट वरती आज रात्रीची रिव्हील केलंय, रात्री पिक्चर लावा भाई, 5 मिनिटात बनणार सगळं झोपून झोपतो. पिक्चर आहे वेळ खतरनाक पिक्चर. प्लीज बघू. इफ यू वॉन्ट लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता. आणि बी सेफ बी हॅपी. झाटुगिरी करायची नाही, कोणाची झाटुगिरी वागायचं नाही, चुटेगिरी करायची नाही. पक्षुरी करू शकतात, अन्य करायची नाही. लव्ह यू, बी सेफ.